एस. रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना युनियन, नाशिक असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एस.टी. कर्मचारी महामंडळ युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य सर्व संघटनात्मक युनियनचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र स्तरावर असेल, बँकिंग सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, इंडस्ट्रियल एरिया असेल, या संपूर्ण संघटित आणि असंघटित कामगार युनियनचे प्रतिनिधित्व ऑल ओव्हर महाराष्ट्रभर मी करत आहे. आणि महाराष्ट्रभर माझे आंदोलनं होत असतात यशस्वीपणे. जसं नाशिकला 2 वेळा आंदोलनं झाली आणि हे सर्व श्रेय जाते ते माझे बाबा वडील दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे कामगारांची मार्गदर्शक तत्त्वे, लाल झेंड्याच्या, लाल रक्ताच्या रंगाच्या, कामगारांच्या घामाच्या, सिंचन केलेल्या कष्टातून आलेलं हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी कामगार संघटना, कामगार कायदे, कामगार न्याय हक्क देणारे आमचे सर्वभूषण महामानव विश्वभूषण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान घटना घडविले. कायदा मंत्री असताना कायदा दिला, लोकांना हक्काच्या जाणीव करून दिली, काराम मंदिर प्रवेश करण्याचा अधिकार दिला, चौदार तळ्याचं आंदोलन करून आपल्या हक्काची जाणीव करून दिली. आणि ह्या हक्काच्या जाणीवनुसार हिंदू कोड बिल जो महिलांना सर्वश्रुत अधिकार दिले, हे अधिकार सर्वश्रुत करून महिलांना सर्व मुक्त केलं. वागणं बोलणं सर्व माणसाला माणसात आणून ठेवलं. ज्या माणसाने महामानवाने माणसाला माणसात माणुसकीच्या धर्मात आणलं, समाजाला धर्मात आणलं. जो समाज हजारो वर्ष, लाखो वर्ष खितपत पडला होता, जनसामान्यांच्या उकिरड्यावर जगत होता, हा उकिरडातून समाजाला वर आणलं ते केवळ संविधान आणि घटनानुसार. आणि या संविधानाच्या घटना आणि कायद्यानुसार हा समाज आता प्रगत झालेला आहे, उंचीवर गेलेला आहे, सर्व क्षेत्रात उंचीवर आहे. मग कोणी IAS अधिकारी असेल, IPS अधिकारी असेल, मिलिटरीमध्ये कमांडर्स असतील, वायुसेनेमध्ये, नौदल सेनेमध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये, पोलीस खात्यामध्ये, वकिली क्षेत्रामध्ये, डॉक्टरी क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य आज हा समाज मिळवतो आहे. तो आणि केवळ महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपा आशीर्वादाने जे काही दिलं ते सर्वांना सर्वश्रुत दिलं. परंतु काही मूठभर लोक देशाचं प्रस्थ राखण्याचा प्रयत्न करत आहेत, केविळवाना प्रयत्न करत आहेत, संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, संविधानाचे कायदे कलम बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, कामगारांचे कायदे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांचे कायदे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ट्रान्सपोर्ट कायदे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, जनसुरक्षा कायदा आणत आहेत. आणि गुन्हेगारी जगताला एक कायदा करून घेतला आहे की जो कोणी 30 दिवस, कुठलाही राजकीय नेता 30 दिवस जेलमध्ये जाईल, किंवा मंत्री असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, जेलमध्ये जाईल, त्याचं मुख्यमंत्रीपद जाईल, पंतप्रधानपद जाईल, अशा प्रकारचा कायदा करून की ही कायद्याची पळवाट विरोधी पक्षांच्या नामोहरण करण्यासाठी त्याचा वापर गैरमार्गाने होणार आहे, हे या कायद्यातून दिसते. जनसुरक्षा कायदा हा नक्षलवादींना रोखण्यासाठी आहे असं सांगितलं जातं. परंतु देशातील सरकार, केंद्रातील आणि राज्यातील सरकार अदानी अंबानी इला पायघड्या घालत आहेत आणि त्याच्या विरुद्ध कोणी बोलू नये, म्हणून या सर्व गोष्टी चालल्या आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.